कृष्णा नदीपासून आम्ही लगेच श्रीशैल्यमला जायला निघालो. इथून मंदिर जवळच होतं, पण लॉकर मध्ये फोन ठेवायचे होते. फोन लॉकर मध्ये ठेवावं का कार मध्ये ठेवावं याच्यात कन्फ्युजन होती. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती एवढी मोठी होती की फक्त महाराष्ट्रात नाही तर इतर राज्यामध्ये पण त्यांचे स्मारक होते. आंध्र प्रदेश राज्यामध्ये श्रीशैल्यम मध्ये असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे संग्रहालय आम्ही बघायला गेलो होतो. या संग्रहालयामध्ये त्यांचे बालपण, त्यांनी कोणता किल्ला कसा जिंकला हे सगळी माहिती या संग्रहालयामध्ये दिलेली आहे. सगळा व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्ही सगळा बघत नाही, त्यामुळे मी शॉर्ट क्लिप घेतलेले आहे. महाराजांचं राजदरबार, त्यांचे अष्टप्रधानमंत्री यांचे सगळ्यांचे स्मारक इथे आहे. संग्रहालय फिरून झाल्याच्या नंतर आम्ही सगळे बसलो होतो, त्यामुळे त्यांचा पण एक व्हिडिओ घेऊन टाकला. श्रीशैल्यमच्या मंदिरामध्ये मोबाईल आणि फोटो काय काढले नव्हते, त्यामुळे या संग्रहालयातच आम्ही सगळे फोटो आणि व्हिडिओ काढून घेतले. या संग्रहालयामध्ये तुम्ही कितीही वेळ फिरू शकता आणि एका माणसाचे 15 रुपये तिकीट आहे. या संग्रहालयाचं दर्शन झालं. आता आम्ही या संग्रहालयामध्ये चाललोय. हे वाचल्याच नंतर मनाला भारी वाटलं, पण हे खरंच खरं आहे का? पहिल्या संग्रहालयामध्ये गड किल्ले आणि त्यांचे बालपण होते, तर दुसऱ्या संग्रहालयामध्ये देवी आणि महाराज पूजा करताना होते. बाहेरच्या गर्दीपेक्षा आतमध्ये इतकी शांतता होती की असं वाटत होतं इथंच बसून राहावं. इसवी सन 1674 नंतर राज्याभिषेक झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण विजयाची मोहीम हाती घेतली होती. ही घसरगुंडी खेळायला मी काय लहान नाही, पण तिथं करमतच नव्हतं, त्यामुळे 1-2 वेळा खेळले. लहानपणी खेळायला मजा येत होती, पण लहानपणी आपण याच्यातून पडायचो. व्हिडिओ काढायला परफेक्ट कॅमेरामॅन नसल्यामुळे आपली व्हिडिओ निम्म्याची वर ब्लर आलेले. कसे असो व्हिडिओ काढले आणि ते तुम्ही आता बघताय. ही ट्रेन बघायला भारी वाटलं, पण ह्या ट्रेनमुळे आमचं एक नुकसान झालं, ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवट समजन. आज रात्रीचं आमचं शेवटचं मंदिर महानंदी होतं. या मंदिरमध्ये आमची जायची गडबड इतकी का होऊ राहिली, कारण या मंदिराचं बंद व्हायचं टायमिंग 9:30 आहे. 9:30 व्हायला 5 मिनिटाचा टायमिंग होता. त्याच्या आधीच आम्ही इथं आलो होतो आणि आमच्या गाडीतल्या सगळ्या मावश्या पळत होत्या. बाहेरून समजतच नाही मंदिर चालू आहे का बंद आहे. मंदिराचा दरवाजा दिसत नव्हता, त्यामुळे आम्ही चलत नव्हतो, डायरेक्ट पळत होतो. सगळेच मंदिर पहिल्यांदा बघणार होते, त्यामुळे मंदिराच्या आतमध्ये काय आहे हे बघण्यासाठी सगळ्यांना आनंद होत होता. या मंदिराच्या बाहेर महादेव पार्वतीची इतकी भारी मूर्ती होती का बस. मंदिर मध्ये फक्त दान करायसाठी दानपेटी ठेवलेली राहती, पण इथं काही सुविधा नसती. या मंदिराच्या बाहेर इतके मच्छर होते, 1-2 तास जरी एखादा माणूस इथं बसलं ना, त्याला लगेच दवाखान्यात जावं लागन. फक्त एका मिनिटावरून आमचे दर्शन राहिले इथं आणि त्यांनी मंदिर बंद करून घेतलं. 9:28 ला इथं पोहोचलो आम्ही. 2 मिनिटात तिथं गेलतो आणि त्यांनी 1 मिनिटासाठी मंदिर बंद केलं आणि वरून म्हणते 100 रुपये द्या, तेव्हा नाही का तुमचे दर्शन करून देतो. हे बघा, या मंदिराच्या बाहेर खूप मोठा नंदी आहे, त्यामुळे या मंदिराला महानंदी असे म्हणतात. महानंदीमध्ये मच्छराचं प्रमाण लई होतं आणि इथं काही थांबायची सोय पण नव्हती, त्यामुळे आम्ही लगेच बालाजीला जायला निघणार होतो. आणि बालाजीला जात असताना हे एक मंदिर बघायला भेटलं. आंध्र प्रदेश मधले सगळेच मंदिर खूप भारी आहे आणि खूप बघण्यासारखे आहे. त्याच्यानंतर भूक पण लागली होती, चहा प्यायची होती. त्या चहाच्या दुकानासमोर ही गाय प्लॅस्टिक खात होती, त्यामुळे आपल्या गाडीत ज्या चपात्या उरलेल्या होत्या त्या हिला टाकल्या. गायला लई भूक लागली होती, पण तिला दुसरं काही खायलाच नव्हतं आपल्याकडं. आणि इथं या भागात प्रत्येकाच्या घराला तार कंपाऊंड आहे आणि शेताला पण, त्यामुळे त्यांना खायलाच काही नसतं. तिथं थांबलो नाही का लगेच डबल माकडांची सुरुवात झाली. माकडांना पण काही चपात्या खायला टाकल्या. आपलीकडे त्यांना बघूनच आधी भीती वाटायची, पण आता ती भीती सगळी दूर झाली. पण एवढं खरं आहे, त्यांची जर खोड काढली ना ते पण काही सोडित नाही. आपल्या भागात आपण त्यांना झाडच ठेवले नाही, जंगलच ठेवलं नाही, त्यामुळे ते आपल्या भागात येतच नाही. तिथून आल्याच नंतर आम्ही तिरुपती बालाजीच्या चेकपोस्टवर पोहोचलो आणि तिथं मामा म्हणले आपल्या कारचा व्हिडिओ घे. मामाच्या गाडीचा व्हिडिओ काढल्याच नंतर मी आपलाच व्हिडिओ काढीत बसले आणि त्याच्यानंतर इथलं वातावरण बघून लय भारी वाटलं. सध्या आम्ही चेकपोस्टवर आहे आणि इथं सगळ्या गाडीची चेकिंग होणार आहे. इथं आपल्या 2 गाड्या. मंदिर दिसत नाही काय तुम्हाला आता. बॅगी आणि गाड्या चेक होणार होत्या, त्यामुळे गाडीतून सगळ्या बॅगी काढून घेतल्या होत्या. कार चेक व्हायला खूप टाइम होता, त्यामुळे आम्ही बॅगी घेऊन सगळ्या पुढे आलेलो होतो. आता सगळ्या बॅगी चेक झाल्या
तुम्हाला एक दाखवायचंय, मी त्या दिवशी नाही का ऊस नव्हता खाल्ला का, तो पण मी आपल्या संग घेऊन आले. बालाजीचा डोंगर चढून आता आम्ही वर आलो होतो. गाडीमध्ये असतानाच ठरवलं होतं इथं येऊन व्हिडिओ काढायचा, त्यामुळे आम्ही सगळं आवरून इथं येणार होतो. थँक्यू सो मच, तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघितला. असंच प्रेम राहू द्या.